1-2 दिवसा तुम्हाला मी बोललीच होती, की जो कोरडा मसाला मी यूज करते प्रत्येक भाजीमध्ये, तर तो मसाला मी दाखवेलच तुम्हाला एक दिवस. तर त्याच मसाल्याची आज रेसिपी तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी इथे मी शेंगदाणे थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत आणि सफेद तीळ पण तसेच केलेले आहेत आणि एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हे बेसन ड्राय रोस्ट करून ठेवलं होतं एक दिवस अगोदरच, थोडंसं भाजलेलं. तर ते ॲड केलं आणि त्यानंतर तीळ, शेंगदाणे, अख्खे धने, जिरा आणि सौंफ घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि तुम्हाला हवं तर कमी जास्त क्वांटिटी तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे, मग थोडंसं हिंग आणि आपला लाल मसाला असतो तो ॲड केलेला आहे, मग मीठ पण टाकलेलं आहे आणि मिक्सरला एकदा म्हणजे ग्राइंड करून घेणार आहे आणि पुन्हा मग काढल्यानंतर ना 1 चमचा तेल ॲड करून पुन्हा ग्राइंड केलेलं आहे मी आणि मग एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता ह्यामध्ये अजून 1 चमचा तेल टाकायचं आहे. ते कशासाठी? कारण पूर्ण त्याला बाइंडिंग येण्यासाठी. तुम्हाला हवं तर ना लोणच्याचं तेल असतं ना ते ॲड केलं ना तरी चांगली टेस्ट येते त्याला आणि नसेल ॲड करायचं तर आपलं नॉर्मल तेल आहे ते ॲड करून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला ना तुम्ही 2 आठवडे तरी फ्रीजमध्ये ठेवू शकतात आरामात. मग इथे मी भेंडी घेतलेली आहेत आणि त्यामध्ये मी भरते हे सर्व मसाला. आता भेंडीचा मी वरचाच भाग कट केलेला आहे, खाली तसंच ठेवलेला आहे आणि ते पूर्ण असं दाबून दाबून पूर्ण भरून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. हा मसाला तुम्ही कोरड्या भाजीमध्ये कोणत्याही ॲड करा किंवा तुम्ही भरलेली कारली करतात त्यामध्ये ॲड करा, वांगं बनवतात भरलेलं त्यामध्ये ॲड करा. प्रत्येक भाजीमध्ये हा मसाला सूट होतो. मी ना हा मसाला जास्तीत जास्त कोरड्या भाजीमध्ये यूज करते, जसं की गवार, सिमला मिर्च अशा भाजीमध्ये. आणि भरलेलं काय करायचं असेल तर इथे भेंडी बनवलेलीच आहे, त्यानंतर मी कारलं पण भरलेलं बनवते. तर अशाच पद्धतीने मसाला करते आणि बनवते. जर तुम्हाला तेल ॲड करायचं नसेल सुरुवातीला तर तुम्ही असंच कोरडा मसाला ग्राइंड करून ना फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि मग त्यानंतर थोडं थोडं काढून मग त्यामध्ये तेल ॲड करून आपण यूज करू शकता. तुम्ही पण असा मसाला नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा. चला तर मग बाय.